या शारदीय नवरात्रामध्ये सरस्वतीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे। पण सरस्वती देवीची ही पूजा कशी आणि केव्हा करायची, चला बघूयात। 3 दिवसाचं हे पूजन केलं जातं। सप्तमी, अष्टमी आणि नवमी असं 3 दिवस हे पूजन आहे। आज आपल्याला सरस्वती आवाहन करायचं असतं। हे आवाहन म्हणजे काय करावं, तर आपल्या घरामध्ये जेवढे धर्मग्रंथ आहेत किंवा चांगली पुस्तकं आहेत ती सर्व एका जागी गोळा करावीत, एका वस्त्रावरती ही सगळी पुस्तकं ठेवावीत आणि हे सगळे ग्रंथ एकत्र मांडून त्यावरती वस्त्र आच्छादन करावं, त्यावर सरस्वती देवीची प्रतिमा अर्थात चित्र लावावं आणि त्या प्रतिमेचं आज पूजन करावं, देवीचं मनोभावे आवाहन करावं। त्यानंतर उद्याच्या दिवशी अर्थात अष्टमीला देवीला पायसाचा नैवेद्य अर्पण करावा। पायस म्हणजे काय, तर दुधामध्ये शिजवलेला जो भात असतो, अशी दुधाची खीर जी आहे त्याला पायस असं म्हटलं जातं। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वम मम जिह्वाग्रे सर्व विद्या प्रदा भव, अशी सरस्वती देवीची प्रार्थना करावी। आणि परवाच्या दिवशी अर्थात नवमीला या सरस्वती देवीची उत्तर पूजा करायची असते आणि देवीला कुष्मांड किंवा नारळ अर्पण करून देवीची प्रार्थना क्षमा याचना करून देवीचं उत्तर पूजन करायला सांगितलेलं आहे। जय जय रघुवीर समर्थ।